हाय नमस्कार. काल आईला दवाखान्यात नेलं 7-7:30 वाजता दवाखान्यात आणलं. भरपूर असा तिचा BP वाढला. तर वारं इतकं सुटलंय का नाही, लय सुटलंय वारं. तर मला जायचं वाहतुकीला, पण आता वारं सुटलंय, डोळ्यात जायला लागलंय. आता 7 जूनला पाऊस पडायचा. मी पण पाऊस कधी पडतो याचीच वाट बघते. असा पाऊस पडावा म्हणता का नाही. आमच्या गावात तर कामं आहे तीच भरपूर, कारण बायांना रोज 300 रुपये हजेरीनं बाया तर जात्याच कामाला. हितनं गेलं का नाही तिथनं कामाला जायचं, कारण काम केल्याशिवाय आपल्याला द्यायचंय कोण, हाय की नाही. काम तर करावंच लागल, कारण महिन्याला बाणाचा खर्च असतो. लेकरं बाळ आपले आजारी पडतात, आई बापा आजारी पडतात, त्यांना न्यायासाठी लागतातच पैसे. 200-300 रुपये महाग गाळावंच लागतं या. मग तिला दवाखान्यात नेलं. भरपूर असा तिचा BP हे झालता, हाय झालता का काय म्हणले. मी नव्हती गेली, कारण दोघीला बसता येत नाही. मग कुणाला तर लावलं, पोरांना म्हणलं जावा बाबा. मग गेली पोरं. तर आता हाय बरं तिला, पण परत एकदा तिला सांगितलंय, म्हणजे 2-3 वेळा तिला चेक करायला न्यायचंय. तिथनं यायला आली 9 वाजता आली. तिथनं येऊन थोडं खाल्लं. जेवण तर काहीच नाही केलं, पोटाला जेवणच नव्हतं. काल रात्री पण नाही, आता पण नाही, जेवणच करू वाटत नाही. टेन्शन, इतकं टेन्शन ना, त्याला मापच नाही बघा. लय टेन्शन. देव चौकूनच म्हणजे आलं, म्हणजे वारा म्हणजे इकून बी वळतून, तिकून बी वळतून, इकून बी वळतून, चारही बाजूनी वारं खेळतं का नाही. जसं आता म्हणतात का, वारं हाय पण नाही, इथंच हाय पण दिसत नाही, असं प्रकार ते वारं असतंय. वारं आपल्याला दिसतं का, फक्त धुरळा निघलेला निघतो का नाही. मग दोघं आवाज येतो का तुम्हाला. लय वारं सुटलंय, मला बाहेरच जाऊ वाटत नाही, कारण डोळ्यात लय जातंय ना. तर बानूला न्यायचंय दवाखान्यात. सोमवारी बानूचा दवाखाना करायचा चालू. पनवेलच्या ताईनं आपल्याला बानूला म्हणजे कूलरसाठी पैसे पाठवले होतं, पण आता बऱ्यापैकी ऊन कमी झालंय. पाऊस पडला होता आणि पावसाचं वातावरण होतंय, त्यामुळे थोडंफार गरम होतंच. पण आपल्याला पनवेलच्या ताई म्हणल्या बानूला दवाखान्यात न्या, कारण खरंच त्या इतक्या काळजी करतात की बस. असावं बहीण तर अशी असावा. तर एक कुठला तर दादा आहे बरं का, त्यांनी फोन केला मला. नाशिकचा दादा, त्यांनी मला फोन केला. ते मला म्हणले, ताई तू कुठं राहते. मी म्हणलं करमाळा तालुका, म्हणजे राहणार भाळवणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर म्हणलं. तर काय नाही ताई, मी बानूला खाऊला पैसे पाठवतो म्हणले, पण खाऊ पण आण, आणि तिला दवाखान्याला काही गरज लागतली तर अजून मला बिंदास माग की तुझ्या भावा सामान. मी म्हणलं हो चालतंय दादा. मग त्या दादांनी बानूला 500 रुपये खायला पाठवलं. मग ती दवाखान्यात गेलं दादा आईला. बरंच असं पैसे गेले काल. पैसे जाई नका, पण माणूस नीट राहावा, आहे की नाही. आभाळ बी गरजायला लागले बरं का, कारण आज 1 जून, पाऊस पडण्याची शक्यता वाटत तर नाही, पण आभाळ वारं काढायला लागले. तर माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही पडू शकताय. कसं आहे माहिती आहे का, माणूस खचलं, म्हातारा माणूस, की त्याला काठीची गरज लागते, त्याला सपोर्टची गरज लागते. ती जोपर्यंत खचत नाही, जोपर्यंत त्याच्या अंगात बळ असतंय, तोपर्यंत ती माणूस लय काम करतं. आणि जोपर्यंत ती थकलं की मग त्याच्या हातात काय येतं, खुरपं सोडून, काम सुटून काठी येते. म्हणजे जलमभर माणसांना कामच लावलंय देवाने. जसं जन्मल्यापासून चालण्यापासून फक्त लहानपणच चांगलं बरं का, किती बी भारी लहानपण असावा.
लहानपण लय मला आवडतं बघा लेकरांचं. माझ्या बानूचं फक्त लहानपण बोलू शकली नाही, चालू शकली नाही. माझ्या बानूचंच वाईट वाटतंय बाबा, बाकी काही नाही. आणि बानूची पाठी इतकी सुजली का नाही, तुम्ही तर बघितलंच हेड्यामध्ये. बानूची पाठ लई सुजली. आता बानूला दवाखान्यात न्यायची, कारण ही मालक लोक पण त्यांच्याकडे 4 पैसे असतात आपलं, त्यामुळं आता त्यांचं माझ्याकडे नाहीत, पण माझं त्यांच्याकडे आहेत आता पैसे, पण ते परत आडवं लावणार ना. आणि मला एकदमच घ्यायच्यात आणि बानूला मोठ्या असं शिबिरला दवाखान्यात न्यायचंय. चांगलं बानूचं पूर्ण शरीराचं काय म्हणतात ते काढायचं, बानूचं म्हणजे इलाज चालू करायचा, आपल्याला रक्त भरायचंय बानूला. त्यामुळं का नाही मी कोणाकडे लक्ष देणार नाही. पण हां, चालून आलं कोण तर मी सोडणार नाही. माझं चुकलं तर तुम्ही सोडू नका, हे की नाही. पण आमच्या गावात असं आहे की चालून पण भांडण आलं तरी पण भांडायचं, आणि नाही चालून आलं तरी पण भांडायचं. कारण आमच्या गावात तसलंच आहे. निंदा इतकी करते ती की निंदा करणाऱ्याचं घर शेजारी असावा असं म्हणते ती का नाही. कशाचं काय खरं असते, निंदा कोण करायचंय. जे त्याला कामाचं पडलेलं असतंय, जे त्याला खायचं पडलेलं असतंय, कोण काय करणार आहे. आज 4 पैसे कसं कमवायचं त्याचं पडलेलं असतंय. कुठं जावं, कुठं ती आणावा, कुठं असतंय काम कुठं असतंय ते पण आपल्याला माहीत नाही. देव आहे तर घरात पाठीभर, त्यालाच हात जोडायचं, त्यालाच म्हणायचं नीट कर बाबा, असं तसं असं असतं. तर चला, हेडवले मोठं झालं, आता जातो. वारं कमी झालंय, वाहतूक करायची. हेड्या वावरला असलं तर नक्कीच लाईक करा, आणि कोणाला बोलायचं असेल तर नक्कीच फोन करा. आणि अजून काही सांगू तर चला, बाय.